हॅलो बोला सर. आज इन्फ्रामॅनवर तुम्ही सामनामध्ये अग्रलेख लिहिलेला आहे. इन्फ्रामॅनचं म्हणणं आहे की बघा, दोन लोकांचं बिंग फुटलेलं आहे या देशामध्ये. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस. म्हणजे जे काय खड्डे पडले आहेत, एक खड्डा पडला आहे, दोन खड्डे पडले आहेत, 67 बरं का, 6,700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली. भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 4,500 कोटी त्याच्यामध्ये वाहून गेले जास्त. आणि ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या त्याचा कसा बोजवारा उडाला आहे आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं. ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं आज भाजपच्या ताब्यात आहेत. पावसामध्ये यांची जी वाताहत झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं. किती तकलादू पद्धतीनं ठेकेदारांनी कामं केली आणि ठेकेदारांकडून फक्त पैसे दलाली घेतली, कमिशन घेतलं यांच्या लोकांनी. हे गेल्या 4 दिवसातल्या पावसाने उघड केलेलं आहे. 25 वर्ष शिवसेनेनं सत्ता भोगली, हे लोकांनी सत्ता आम्हाला दिली. आम्ही काय ती सत्ता चोर मार्गानं, जसं राम मंदिराच्या दानपेट्या पळवल्या भाजपने, तसा ईव्हीएम मशीन पळवून किंवा मॅनेज करून सत्ता नव्हती मिळवली. आम्ही लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही लोकांना सेवा दिली. पण भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात आणि महानगरपालिकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरू आहे. आता लोकांना भीती वाटते नाशिकच्या कुंभमेळ्याची. नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी कोणावर आहे? इन्फ्रामॅनचे राईट हँड मॅन, जे या महाराष्ट्रातले सगळ्यात भ्रष्ट मंत्री आहेत. संकटमोचन कसलं? संकटलोचन आहेत ते. तर ज्यांनी डोळा उघडला का संकट येतं. तर आता कुंभमेळ्यामध्ये काय होईल, कुंभमेळ्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल, त्या भ्रष्टाचारातून कोणती संकटे निर्माण होतील. लाखो लोक तिथे येतील देशभरात, भाविक, श्रद्धाळू, संत, महंत, मठाधीश. आणि सगळी ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिले, त्याच्यामुळे अजिबात काम होणार नाही, फक्त ह्यांना कमिशन मिळेल. हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. ज्या पद्धतीनं मिसिंग लिंक कोसळताना जगानं पाहिलं, तर ह्यांचं काम सगळं जागतिक स्तरावर असतं. 6 देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला ना, असं आपले इन्फ्रामॅन म्हणत होते. 6 देश, 6 प्रमुख देश, त्यात कॅनडाचं पण नाव त्यांनी घेतलं मला वाटतं. त्यांच्या सहकार्यातून जो मिसिंग लिंक तयार झाला आणि त्या मिसिंग लिंकवरून स्वतः इन्फ्रामॅन आणि त्यांचे डेप्युटी इन्फ्रामॅन स्वतः वाहन चालवत फिरत होते. काय झालं शेवटी, कसं कोसळताना आम्ही पाहिलंय ते महाराष्ट्रात. महाराष्ट्राची गेल्या काही वर्षात जी अप्रतिष्ठा आणि बेअब्रू झाली, त्याचं शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळणं. आता म्हणा, ह्यांनी एक पूल तर उभारला का? मुंबईमध्ये 56 पूल आम्ही उभारले. ते काल म्हणत होते ना, ज्याने एका पुलाची उभारणी केली नाही ते आम्हाला शिकवतात. महाशय, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप सरकार असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवे पासून ते 56 पूल, विदर्भातले सर्व रस्ते हे त्याच काळात झालेत. तेव्हा आपण मंत्री नव्हतात, आमदार होतात फार तर. त्याच्यामुळे तुम्ही विकास काय असतो
हे आम्हाला सांगू नका. पहा ना परिस्थिती आमची किती सुंदर आहे अजून रस्त्यांची. मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, हा जो फ्रीवे आहे तो आमच्या काळातच सुरू झाला. ज्या अटल सेतूला तुम्ही अटलींचं नाव दिलं तोही काँग्रेस राजवटीतच त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही जी कामं केली आहेत ती ताबडतोब महिनाभरातच कोसळलेली आहे सर्वच. तुम्ही कोणतंही त्यांनी केलेलं काम पहा, नाव सांगा, मी तुम्हाला आत्ता देतो. मेट्रो गळते आहे, लोकल ट्रेन्स गळत आहेत, ते काही म्हणजे काही नाही. त्याने घेतलेल्या बीएसटीच्या बसेस गळत आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी पैसे खायचे, प्रत्येक ठिकाणी आधी कमिशन घ्यायचं. आणि ह्यांचेच लोक सांगतायत कमिशन खायला पाहिजे, थोडं कमी खा. कोणते अंबरनाथचं एक मी पाहिलं मधल्या काळामध्ये भाजपचा नगराध्यक्ष. म्हणजे पैसे खाण्याचं निर्लज्जपणे समर्थन करणारा हा पक्ष आहे. ज्यांनी राम मंदिराचे पैसे खाल्ले, ज्याने सीतामाईचं मंगळसूत्र विकलं, चोरलं सीतामाईचं, त्यांच्याकडनं तुम्ही इन्फ्रामॅनकडून काय तुम्ही करणार अपेक्षा? सह्या केल्या नव्हत्या, परंतु आम्ही सह्या केल्या आणि हा प्रोजेक्ट मार्गी लावला असं फडणवीस म्हणून. हो, ते आता पाहिलं ना कशावर सह्या केल्या त्या. आम्ही यासाठी सह्या केल्या नसाव्यात कारण आम्हाला ते अत्यंत मजबूतीने उभं करायचं होतं. फक्त ठेकेदारांची धन व्हावी आणि त्याच्यातून राज्यकर्त्यांना कमिशन मिळावं म्हणून आम्ही सह्या करणार नव्हतो. तुम्ही ज्या सह्या केल्यात त्या सह्यांची काय अवस्था झाली का हे आपण पाहिलं असेल. निसर्गाचं चक्र बदललंय म्हणतात. निसर्गाचे चक्र वगैरे काही बदल नाही, तुमच्या मेंदूचं चक्र बदललेलं आहे, भ्रष्टाचाराचे चक्र बदललेलं आहे, तुमची कमिशनबाजी वाढलेली आहे. निसर्गाचे चक्र काय इकडेच बदललंय का? पाऊस काय फक्त मिसिंग लिंकलाच पडला का? पाऊस मुंबईतच पडतोय का? जगभरात पाऊस पडतोय. जगभरामध्ये निसर्गाचं रौद्राचार आम्ही पाहिलेला आहे. पण तुमच्या भ्रष्टाचाराचा पॅटर्न बदललेला आहे. पूर्वी कदाचित लोक 10% खात असतील, आता 10% काम होते, 90% खाता येते. कोविड नंतर तुम्ही आता कुंभमेळ्या संदर्भात चिंता व्यक्त केली, मात्र कोविडमध्ये पहिल्यांदा वारीला अडथळा आला आणि तो यावर्षी पहिल्यांदा पुन्हा आपण पाहतोय माऊलींच्या आणि या सगळ्या वारीला आता अडथळा येतोय. अनेक वारकऱ्यांना शिफ्टिंग करावं लागतंय, पाणी भरलेलं आहे, वाऱ्या थांबवावं लागतात. कसं पाहताय? नाही, ह्याच्यावरती आता सरकारलाच पूर्णपणे त्याची योजना तयार करावी लागेल. वारीमध्ये कोणते अडथळे येऊ नये. कोविड काळात सुद्धा वारी गेली होती, लक्षात घ्या. काही नियम केले होते कठोर, पण पंढरपूरला वारी पोहोचली होती. या सरकारला फक्त हिंदुत्वाच्या नावानं मतं मागणं एवढंच जमत आहे, किंवा अशा संपूर्ण उत्सवांचं राजकारण करणं. आणि वारीचे सुद्धा निर्माते आम्हीच आहोत, विठोबा सुद्धा आम्हीच घडवला असंही सांगतील हे. मला आता भीती वाटते, यांच्या ताब्यात जर विठोबा गेला तर विठोबाची दानपीठाचं रक्षण शिवसैनिकांना करावं लागेल. महाराष्ट्रातल्या सर्व मंदिरांची आम्हाला काळजी वाटते आता. असू द्या, हिंदी में क्या है? राम मंदिर पे इस्तीफा लिया गया है, अभी आप किस तरह से देखते हो? देखिए, राम मंदिर में इस्तीफा लिया है राम मंदिर के भ्रष्टाचार में, तो उसमें आश्चर्य की बात क्या है? सबसे पहले जो लूट हुई है राम मंदिर की, उसका हिसाब कौन देगा? 50 रुपया की अगर कोई गरीब चोरी करता है तो उसको अरेस्ट किया जाता है, मालूम है? 10 लाख का कोई गैर व्यवहार हो गया तो वहां ईडी घुस जाती है. यहां भारतीय जनता पार्टी के लोगों ने और भारतीय जनता पार्टी के बनाए हुए राम मंदिर ट्रस्ट ने 550 करोड़ का घपला किया है. कैश में दान पेटी चोरी हो गई, 1 साल से चल रहा है. बाद में राम के अलंकार चोरी हो गए, सीता माई के अलंकार आभूषण चोरी हो गए, चांदी की ईंटें चोरी हो गई, सोने की चढ़ावा चोरी हो गया. लगभग 2000 करोड़ का ये घोटाला राम मंदिर के ट्रस्ट में हुआ है. तो इस्तीफे से क्या होगा? पूरे राम मंदिर ट्रस्ट के ऊपर एफआईआर लॉन्च होना चाहिए और राम मंदिर ट्रस्ट को कटघरे में खड़ा करना चाहिए. ये लोगों के साथ विश्वासघात है.
तो चोरी किया है तो लेकिन ऐसे भी मामला चोरी किया हुआ है, ऐसा भी सामने नहीं आया अभी तक। सरकार ने माना नहीं है बात को। सरकार कभी मानेगी क्या? सरकार क्यों मानेगी? लेकिन चोरी तो हुई है ना, फिर इस्तीफा क्यों लिया? और इस्तीफा मंजूर क्यों किया? 2 लोगों का इस्तीफा, अनिल मिश्रा और चंपत राय का इस्तीफा मंजूर किया है, एक्सेप्ट किया है। उसका मतलब क्या है? चोरी हुई है, चोर को राम मंदिर के ट्रस्ट के सीनियर लोगों ने पकड़ा है। अगर पकड़ा है तो पुलिस में जाकर उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए, लेकिन आपको डर है कि जनता आपको सड़क पर चलने नहीं देगी। आगे चले देखिए, मिसिंग लिंक जिस तरह से टूट गया है, 6,700 करोड़ पानी में बह गए। कल अपने आप को इंफ्रामैन कहने वाले देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र को कैसे डुबाया है, उसका ये उदाहरण है। मुझे लगता है सबसे बड़ा भ्रष्टाचार इस देश का है मिसिंग लिंक। चीफ मिनिस्टर, डेप्यूटी चीफ मिनिस्टर जो बीमार चल रहे आजकल, तो ये दोनों ने जिम्मेदारी लेनी चाहिए। इस मिसिंग लिंक के जो काम हो गया है, जो ठेकेदारी हो गई किसको जी, उससे उनको पैसा मिला है, कमीशन, दलाली सब कुछ मिला है, पार्टी को फंड मिला है ऑफिशियल। मैं आपको एविडेंस दे सकता हूं। तो ये जिम्मेदारी लेनी चाहिए। और विधानसभा में असेंबली चल रही है, उसमें बताना चाहिए ये क्यों हो गया। बारिश बढ़ गई, बारिश का जोर बढ़ गया इसलिए टूटा। 100 साल से हमारे यहाँ ब्रिजेस, पुल है, डैम्स है। आपको मालूम होगा ना, नेहरू के जमाने से, ब्रिटिशों के जमाने से यहाँ तालाब बने हैं, डैम बने हैं, ब्रिजेस बने हैं, वो नहीं टूटे। और ये मिसिंग लिंक 6 महीने में टूट जाता है। उसका मतलब है उसमें सीमेंट और मिट्टी नहीं है, उसमें सिर्फ भ्रष्टाचार है, बस, और कुछ नहीं है। तो मराठी भाग प्रसंगा अगदी जुनी पूल, जुन्या इमारती उभ्या आहेत. अरे जा ना, जायकवाडीला जाऊन बघा, भाकरा नांगलला जाऊन बघा, देशभरामध्ये ब्रिटिश काळापासून उभ्या राहिलेल्या इमारती बघा, ब्रिजेस बघा, पूल बघा, प्रकल्प बघा, अनेक तलाव बघा बांधलेले, त्याला कुठे तडा गेला नाही. आम्ही बांधलेला मुंबई पुणे एक्सप्रेसवे रस्ता बघा, खरोखर जाऊन बघा. बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते, त्यांनी ते करून घेतलं, मुंबई पुणे एक्सप्रेसवे. ते जाऊन पहा. त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य बोगदे आहेत, टनेल्स आहेत, मोठे मोठे टनेल्स आहेत त्याच्यामध्ये, आहेत ना टनेल्स. त्याला कुठे गळती लागली नाही की ते कुठे तुटले नाही. तुमचा मिसिंग लिंक कसा कोसळतो? कारण मिसिंग लिंकमध्ये फक्त भ्रष्टाचार झाला. तुमच्या डेप्युटी सीएमनी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पक्षाला निधी कसा ओरबडता येईल हे पाहिलं. आणि त्याच्यामध्ये काही दलाल जे होते सरकारमधले, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाल्ले. आता हे पैसे खाल्ले बोललं काय, त्यांच्यातला हरिश्चंद्र जागा होतो. हे हरिश्चंद्र नसून हरामखोर आहेत, म्हणून हा मिसिंग लिंक कोसळला.